की मेन हाच प्रॉब्लेम आहे आज सगळ्यात इंडस्ट्रीला, की वर्षभर फॅक्टरी चालू असते, ऑपरेशन चालू असतात, प्रोडक्शन चालू असतं आणि डिस्पॅचेस होत असतात. वरवर दिसायला जो टर्नओव्हर आहे तो 60 कोटी, 70 कोटी, 100 कोटी होत असतो. परंतु इयर एंडला जेव्हा चार्टर्ड अकाउंटंट येतो आणि जेव्हा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट वगैरे तयार होते, तेव्हा प्रॉफिटच्या नावावर खूप वाईट परिस्थिती असते. किंवा प्रॉफिट जरी असलं तरी वर्षभर कॅश फ्लो प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. आणि ही जी सगळी परिस्थिती आहे, ही येणारी जी पिढी आहे, जिनी जबाबदारी घेतली पाहिजे, ती सगळी ते लोक बघत असतात, म्हणून कदाचित पुढे येण्याचं त्यांचं धाडस होत नाही. सो मला याचं तुम्ही कारण सांगा, की का असं एसएमईज ला फेस करावं लागतंय, की टर्नओव्हर जास्त आहे पण प्रॉफिट कमी आहे, प्रॉफिट वाढतं आहे परंतु नेहमीच कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे. हे का होतं आज? ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग आपण थोडंसं नीट लक्ष देऊया याला, थोडंसं आपण इंट्रोस्पेक्ट करू की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री कशासाठी आहे. अर्न रेव्हेन्यू, अर्न करेक्ट, प्रॉफिट्स, है ना. करेक्ट. परोपकारासाठी नाही आहे, नाही, लोकांना नाही. जॉब देण्यासाठी नाही आहे, चांगले CSR करण्यासाठी नाही आहे. नाहीये. आपलं उद्दिष्ट काय आहे? आपलं उद्दिष्ट रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यू आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. बिझनेस आहे. हे लक्षात बिझनेस ठेवा. आहे. मॅन्युफॅक्चरिंग हा पॅशन जरी असला तरी, म्हणून मी सांगतोय की सर्वात पहिले आपलं विजन काय आहे, व्हॉट आर वी टार्गेटिंग. विजन जर असं आहे की मला खूप वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, तर मग ते होतं, मग बिझनेस नाही. बर. तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट मॅटर्स इज रेव्हेन्यू, बिझनेस, प्रॉफिट्स, हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून तो माणूस जर समजा फायनान्स आणि अकाउंट्स मध्ये कच्चा आहे, तर हा प्रॉब्लेम होणार आहे. पण तुम्ही नाही तर तुमच्याकडे एक माणूस स्ट्रॉंग ठेवा जो तुम्हाला गाईड करेल की सर, फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू our profit margins are shrinking, we have to have some client which is going to give us a larger profit margin. म्हणून मला एक सांगायचं तुम्हाला, बिझनेसमध्ये 3 गोष्टी फार आवश्यक आहे, पॅशन, ॲटिट्यूड आणि कॅश फ्लो. हा कॅश फ्लो ज्याच्याकडे गडबड झाला त्यांनी सगळं घालवलं. तुम्ही जेव्हा एक इंडिपेंडेंट आयडेंटिटी तयार करता, म्हणून काय असतं, सर्वात पहिले आपलं विजन आणि मिशन असतो. विजन म्हणजे टार्गेट्स, मेजरेबल टार्गेट्स असतात, टाइम बाउंड टार्गेट्स असतात, स्पेसिफिक असतात, मेजरेबल असतात, अचिवेबल, रॅशनल, टाइम बाउंड असतात. पण मिशन काय आहे? मिशन ऍक्च्युअली ड्राईव्ह यू. तुमच्या विशन आणि तुमच्या व्हॅल्यूज या तुम्हाला ड्राईव्ह करतात. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर जर तुमच्या विजन मध्ये रेव्हेन्यू नाहीये, प्रॉफिट मार्जिन्स नाहीये, गंगाजळी नाहीये, ॲसेट्स नाहीये, तर मग ह्या गोष्टी घडण्याची शक्यता खूप मोठी आहे. दुसरी गोष्ट, फायनान्सचा माणूस तुम्हाला जर काही सांगतोय तर त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे. कारण फायनान्सचा माणूस आणि अकाउंटचा माणूस वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक क्वार्टरला तुम्हाला एक बॅलन्स शीट दाखवतो, बेसिक बॅलन्स शीट, की सर या क्वार्टरला आपलं इतकं आहे, इतका सेल्स आहे, इतकं हे झालं, इतकं येणं, इतकं बॅड डेट्स आहे वगैरे, सगळं तो त्याच्या टर्म्समध्ये सगळ्या गोष्टी सांगतो. टॉप मॅन MSMEचा जो कोणी ओनर आहे किंवा जे स्टेक होल्डर्स आहेत, त्यांनी त्याच्यावर कायमस्वरूपी लक्ष दिलं पाहिजे की आपल्या प्रॉफिट मार्जिन कुठे जातात, ते आपला खर्च काय होतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉफिट आणि लॉस अकाउंट याचा विचार झाला पाहिजे, पहिली गोष्ट. तेव्हा मग बिझनेस होतो. म्हणून आपण त्याला एकदा एक खूप सुंदर, मी नावं नाही घेऊ शकत, पण 2 मोठे इंडस्ट्रियलिस्ट भारताचे आहेत. त्या दोन्ही भारताच्या इंडस्ट्रियलिस्ट मध्ये एकाला विचारलं गेलं की तुमच्या त्यांच्यात फरक काय आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहे, तो बिझनेसमॅन आहे. मी नाव नाही घेणार, पण ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर आहे. तर जो बिझनेसमॅन असतो त्याचा तुम्ही ऑब्झर्व करा की तो कसा ऑपरेट करतोय. तो कॅश फ्लोवर ऑपरेट करतोय, तो कंटिन्युअसली ऑपॉर्च्युनिटीजला टेक ओव्हर करतोय. त्याचं धोरण बिझनेस आहे, त्याचं धोरण कॅश फ्लो आहे, त्याचं धोरण प्रॉफिट्स आहे. तर ज्याचं जे धोरण असतं ते त्याला मिळतं. सर्वात महत्वाचं, तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला की गंगाजळी काहीच नाहीये, माझ्याकडे काहीच सापडत नाहीये, त्याचं कारण आहे की आपण त्याच्यावर फोकस करत नाहीये. आपल्याला हे रिअलाइज झालं पाहिजे की दीज क्लायंट्स आर रिअली नॉट गिव्हिंग मी मच ऑफ अ थिंग. त्यांच्यामुळे माझं टर्नओव्हर खूप आहे पण त्याच्यात मला काही मिळत नाहीये, मला कुठून मिळतंय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून प्रत्येक MSME ओनर किंवा स्टेक होल्डर्स यांनी प्रॉफिट लॉस अकाउंटकडे अतिशय लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. फायनान्स आणि अकाउंट्सच्या माणसाला ड्यू रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या इनपुट्सला त्यांनी बघितलं पाहिजे. तर मग बिझनेस होतो, नाही तर मग मॅन्युफॅक्चरिंग होतं.
मग तुमचं प्रोडक्शन होतं, मग तुमची प्रोडक्टिव्हिटी होते, पण तुमचं मार्जिन होत नाही आणि मग प्रॉफिट होत नाही. दिस इज अ नॉर्मल केस. मोस्ट ऑफ द MSCB आर फॉलिंग इन टू दिस कॅटेगरी. सर, बऱ्याच वेळा जेव्हा मी चर्चा करतो उद्योजकांशी, आता मी तुमच्याकडून मार्गदर्शन घेतो आहे, तुम्ही मला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत, अगदी हात धरून तुम्ही मला सांगताय, त्याच्यामुळे मला त्याचं गांभीर्य माहिती आहे. परंतु जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मी फिरतो तेव्हा बऱ्याच लोकांना हे विजन, मिशन किंवा ऑब्जेक्टिव्ह हे खूप थेरॉटिकल वाटतं. तर कशा पद्धतीने याच्याकडे बघण्याची गरज आहे आणि याचं किती महत्व आहे बिझनेस ग्रोथसाठी? माझ्या मते दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आपण घराच्या बाहेर निघतो तर एक टार्गेट असतं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असतं, की हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. त्याच्यानंतर हे सिक्वेन्समध्ये असतं, पहिले इकडे जाणार, मग इकडे जाणार. तो असं झाल्यानंतरच आपली ट्रिप जी आहे ती सक्सेसफुल होते. आपण समजा जर आपल्या आजोळी जायचंय, तर आजोळी आपले पुष्कळ नातेवाईक असतात, मग कोणाकोणाला केव्हा भेटायचे हा सगळा टार्गेट आपण घरून निघायच्या आधी करतो. तो माझ्या मते जरी तुम्हाला हे थेरेटिकल वाटलं तरी त्याच्या विना काहीच होत नाही. विजन बिना काहीच होत नाही. विजन बिना आपण काय होतं माहितीये का, आपण पंक्तीत वाढल्यासारखे जेवतो. आपल्याकडे काहीच टार्गेट नाही, जे वाढलं जाईल ते जेवायचंय, सांगितलं उठायचं तेव्हा उठायचंय. सो बिना विजन आपण कसे पंक्तीत जेवल्यासारखे जेवतो. बिना विजन, नो विजन, जे वाढलं जाईल ते जेवायचं आणि म्हटलं उठा तर उठायचं. मग पत्रावळी फाटकी असेल तर फाटकी, द्रोण फाटका असेल तर फाटका. वी हॅव टू बिअर विथ दॅट. सो दिस इज नॉट ऑर्गनायझेशन ऑर दिस इज नॉट अ सेटअप फॉर बिझनेस. बिझनेस सेटअपमध्ये विजन असला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही बिझनेस करायला निघालात ते विजन असला पाहिजे. माझं विजन काय, 10 वर्षाचं, 5 वर्षाचं, 15 वर्षाचं, 20 वर्षाचं. जर तुमच्याकडे विजन नाहीये, तुम्ही चेस काय करताय? व्हॉट आर यू चेजिंग? सकाळी उठल्याबरोबर कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्या बेडमधनं बाहेर काढणार आहे? दॅट इज विजन. What is that makes you come out of your house and sit in a car and run to the factory? That is called vision. What is that which is making you sit in the factory for the whole day and look after sales, and that is your vision. तो बिना विजनचं माझ्या मते आय डोंट नो हाऊ पीपल वर्क विदाउट विजन. त्याच्या बिना काम होऊच शकत नाही. ऑब्जेक्टिव्ह आर मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह डेफिनेटली, पण विजन एक लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये 15 ते 20 वर्षात तुम्ही काय करणार आहे याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह होलिस्टिक डॉक्युमेंट म्हणजे विजन. तर मला हाच प्रश्न थोडासा वेगळा आणि थोडासा डेप्थ मध्ये जाऊन विचारायचा आहे, प्रॅक्टिकली, की एखाद्या उद्योजकाने ठरवलं की विजन मिशन काय मला माहिती नाही, मला फक्त एवढं माहिती आहे की मला माझी फॅक्टरी चालवायची आहे, मला जास्तीत जास्त ऑर्डर आणायचे आहे आणि जास्तीत जास्त रेव्हेन्यू करायचं आहे, मला फक्त एवढंच माहिती आहे. तर काय चॅलेंजेस येऊ शकतात एखाद्या उद्योजकाच्या समोर आणि काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? म्हणजे जर तो क्लिअर असेल की बस मला फक्त रोज कंपनीमध्ये जायचं आहे आणि मला बिझनेस करायचा आहे, आणि जर त्या केसमध्ये त्यांनी विजन मिशन काहीही बनवलं नाही, तर फक्त एवढंच माहित, असं काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि काय रिपरकशन येऊ शकतात? नाही, असं असं नाहीये की प्रत्येक वस्तू कागदावर लिहिलेली याचा अर्थ ती नाही असं नाहीये. पुष्कळ लोकांच्या डोक्यात जुनी जर तुम्ही सायंटिस्ट बघितले, जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, त्यांनी विजन कागदावर लिहिलेलं नव्हतं. ओके. त्यांच्या विजनचा कागदावर कुठेही नामोनिशाण नव्हतं. त्यांचं विजन आणि मिशन बद्दल ते काही डॉक्युमेंट सांगू शकत नव्हते की फरक काय वगैरे. पण त्यांचं विजन इतकं कडक होतं की ते सकाळी 4 वाजता उठून धावत होते. फॅक्टरी सगळी जळून गेली, पुन्हा दुसरी फॅक्टरी टाकली, दुसऱ्या फॅक्टरीमध्ये रिसेशन आलं, तिसरी फॅक्टरी टाकली. सो विजन वॉज देअर. लिहिलेलं नाहीये म्हणून विजन नाही असं नाहीये, लिहिलेलं नाही म्हणून ऑब्जेक्टिव्ह नाही असं नाही, लिहिलेलं नाही म्हणून व्हॅल्यू नाही असं नाहीये. देअर आर व्हॅल्यूज. सम पीपल डू हॅव इट अँड दे सक्सीड. कारण लिहिलेलं नाही म्हणजे नाही असं नाहीये, माझ्या मनात आहे ना, आणि ते इतकं क्लिअर आहे की मला हे व्हायचंच आहे. त्या लोकांना काही प्रॉब्लेम नाहीये, त्या लोकांना कधीच प्रॉब्लेम होत नाही, कारण ते वेड्यासारखे म्हणजे पॅशनेटली त्या विजनच्या मागे धावत असतात. प्रॉब्लेम इज विथ दोज पीपल. आपल्याकडे एक योगक्षेम याच्यासाठी जर तुम्ही बिझनेस करत असाल तर मग त्याला विजन नसतं. म्हणजे दुकान उघडायचं, संध्याकाळपर्यंत दुकानात बसायचं, जो जो गल्ला येईल तो घ्यायचा आणि संध्याकाळी घरी जायचं, जेवायचं आणि झोपायचं. दॅट इज नॉट बिझनेस. त्याला योगक्षेम असं म्हणतात. म्हणजे
दुकानावर बसायचं, पानाची दुकान आहे, पानाच्या दुकानाचं काही विजन नसतं, बसायचं दुकानावर, कदाचित कोणाचं असेलही मला माहित नाही, पण जनरली या सगळ्या सिस्टममध्ये यांचं काही विजन नसतं. यांचं सिंपल एक गोष्ट असते की आज बसायचं, जो गल्ला आहे तो घरी जायचं, शांत बसायचं. बट दोज हू आर इन टू सर्व्हिस इंडस्ट्री ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑर ट्रेडिंग ऑर एनिथिंग, आयदर द विजन इज इन देअर माइंड विच इज व्हेरी क्लिअर, ऑर द विजन इज ऑन द पीस ऑफ पेपर. बिकॉज विजन जेव्हा तुमच्या सगळ्या लोकांना, आसपासच्या लोकांना कळतं, तेव्हा तुम्हाला मदत करतात. आणि तुमचं विजन, सपोज करा की मला पुढच्या वर्षी 200 कोटी टार्गेट करायचं आहे, तर माझ्या जनरल मॅनेजर्सला तर माहित असायला पाहिजे, फायनान्सच्या माणसाला माहित असायला पाहिजे, परचेसच्या माणसाला माहित असायला पाहिजे, क्वालिटी कंट्रोलच्या माणसाला माहित असायला पाहिजे, आणि एचआरच्या माणसाला माहित असायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या डाऊन द लाईन रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हजना त्यांच्याकडे शेअर करावं लागेल, आणि मग पुढच्या वर्षी माझं खरंच 200 कोटी होईल. सो व्हॉट इज विजन? इट इज समथिंग विच इज अ डॉक्युमेंट विच हॅज बीन शेअर्ड विथ ऑल द रेलेव्हंट पर्सन्स, अँड नेसेसरी relevant objectives have been shared with proper people so that they can perform on that and take the system back to 2000 crores or 200 crores, whatever it is. So vision is a document, vision is a piece of paper, vision is a very clear, specific, measurable, achievable, rational, time bound. That is how vision is. आणि ते जर नसेल आहे, आयदर ते डोक्यात पाहिजे किंवा कागदावर पाहिजे. तर तुम्ही जे उदाहरण दिलं त्याच्यावर मला जेवढं कळतंय ते मी सांगतोय की जर प्रॉपर विजन मिशन असेल, मग ते लेखी असो किंवा ते डोक्यात असो, पण ते असल्यामुळे एक क्लॅरिटी येते उद्योजकाच्या डोक्यामध्ये. सो मला थोडंसं याच्यात अजून एक्सप्लेन करा की कशा पद्धतीची क्लॅरिटी येते जर आपण विजन मिशनवर काम केलं तर, आणि त्या क्लॅरिटीमुळे कसा बेनिफिट होऊ शकतो. 3 गोष्टी घडतात जेव्हा आपण विजनला पीस ऑफ पेपरवर टाकतो. पहिली गोष्ट, माझं मन रोज काही ना काहीतरी नवीन नवीन विचार करत असतं, पण विजन तयार करताना कमीत कमी 1-1.5 महिना लागतो. आई वडिलांना विचारतो, बहिणीला विचारतो, भावाला विचारतो, बायकोला विचारतो, इंडस्ट्रीच्या लोकांना विचारतो, सगळे लोक एकत्र मिळून एक विजन तयार करतात. विजन हे साधारणपणे 10 ते 15 वर्षाचं मिनिमम असतं. म्हणजे आपली कंपनी कशी ग्रो होणार आहे, किती फॅक्टरीज असणार आहे, किती माणसं असणार आहे, कोणते कोणते प्रॉडक्ट्स आपण नवीन करणार आहे, आज आम्ही हा प्रॉडक्ट करतो, परवा कोणते करणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि फ्युचरमध्ये येणाऱ्या वस्तूंचा विचार साधारणपणे त्याच्यात केला गेलेला असतो. तर पहिली गोष्ट ही झाली. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की हे करत असताना जर तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांना ही गोष्ट सांगायला सुरुवात केली, तर घडणार कसं? तुम्ही प्रश्न विचारला की घडणार कसं? तर घडणार कसं म्हणजे सर्वात पहिले कागदावर मांडायचं, त्याला एक्सेल शीटवर मांडायचं, रिस्पेक्टिव्ह माणसांना त्यांच्या त्यांच्या त्या विजनचा जो काउंटर पार्ट असेल तो त्यांना द्यायचा, आणि त्यानंतर त्याला मॉनिटर करायचं. त्यानुसार तुमच्या स्ट्रॅटेजिक डिसिजन्स झाले पाहिजे की यावर्षी सपोज करा की माझा 200 कोटीचा टार्गेट आहे, पण यावर्षी 40 कोटी, पुढच्या वर्षी 70 कोटी, त्याच्यानंतर 100 कोटी, त्याच्यानंतर 150 आणि त्याच्यानंतर 200, 5 वर्षाचा टार्गेट झाला. तर या 5 वर्षामध्ये मला मॅनपॉवर वाढवावी लागेल, 5 वर्षामध्ये मला फॅक्टरी वाढवावी लागेल, 5 वर्षामध्ये मला रिसोर्सेस वाढवावे लागतील, 5 वर्षामध्ये मला माझा मार्केटिंग अँड सेल्स वाढवावं लागेल, नवीन प्रॉडक्ट करायचे तर नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करावे लागतील. या सगळ्या कामांमध्ये मी जेव्हा स्वतःला लावीन किंवा लोकांना घेईन किंवा लोकांना सांगीन, 1000 लोकांना या गोष्टी सांगायला सुरुवात करीन, मी मीटिंग्स घेईन, लोकांना सांगीन, मी लग्नामध्ये जाईन तरी सुद्धा माझे कोणी मित्रमंडळ भेटले की लगेच त्यांना सांगायला सुरुवात करेन. सो विजन इज अ पॅशन. विजन एकदा 10 ते 15 वर्षाचं झालं का तुम्ही जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुम्हाला विजन दिसलं पाहिजे. मग ते विजन सगळीकडे जातं, मग लोकांना कळतं, मग लोक तुमच्याकडे येतात आणि मग ते विजन पुढे जायला सुरुवात होतं. सो तुम्ही जर बघितलं असेल की सक्सेसफुल बिझनेसमॅन आपल्या आसपास असतात, त्यांचा जो प्लान असतो तो, जसं तुम्ही आता मोठ्या कॉर्पोरेट्सला बघा, ते भराभर डिसिजन घेतात. पहिले पेट्रोलियम मध्ये असतात, त्याच्या आधी यार्डमध्ये असतात, मग पेट्रोलियम मध्ये येतात, मग कम्युनिकेशन मध्ये येतात, मग आता हायड्रोजन मध्ये पण गेले. व्हॉट इज दिस? दिस इज कंटिन्युअसली चेंजिंग द बिझनेस डोमेन. बिझनेस डोमेन चेंज होतोय कारण जग बदलतंय. पुढच्या 10 वर्षानंतर या वस्तू रेलेव्हंट असतील की नाही माहित नाही, तर बिझनेस तर होणार आहे आणि बिझनेस मोठा होणार आहे. पीपल आर चेंजिंग. नक्कीच सर, म्हणजे बऱ्यापैकी मला असं वाटतं की आपण आपल्या प्रेक्षक वर्गाला एक क्लॅरिटी देऊ शकलो या पूर्ण डिस्कशन मधून. आता आपण या डिस्कशनच्या शेवटाकडे वळतो आहोत. आपण आज जे काही 4ही मेजर प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले, मग ते लेबर किंवा HR संबंधीचे इश्यूज असू द्या,
किंवा डिलिगेशन ऑफ ऑथॉरिटीचे सिस्टीम बद्दलचे इश्यूज असू द्या, किंवा प्रॉफिटेबिलिटी आणि विजन मिशन ऑब्जेक्टिव्ह या सर्व विषयांबद्दल आपण बोललो. जाता जाता महाराष्ट्रातील उद्योजकांना तुम्ही काय मेसेज द्याल आजच्या कंटेक्स्टमध्ये, म्हणजे आज ज्या पद्धतीने जगाच्या पाठीवर घडामोडी सुरू आहे आणि भारतात घडामोडी सुरू आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय मेसेज द्याल? माझ्या मते महाराष्ट्रात जो नेतृत्व आहे ते खूप चांगलं आहे पहिली गोष्ट. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. अपॉर्च्युनिटीज खूप येतील. महाराष्ट्र आज सुद्धा भारतातला अग्रगण्य प्रदेश आहे इंडस्ट्री म्हटलं तर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जेव्हा काळ बदलला आहे तेव्हा आपल्याला बदललेल्या काळात काय गोष्टी रिलेव्हंट आहेत, काय गोष्टी रिलेव्हंट नाही. म्हणजे पुष्कळशी लोक, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पुष्कळशी लोक म्हणतात की डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट वगैरे याचा मला काही संबंध नाही आहे. सोशल मीडियावर काय होतंय मला काही माहित नाही. प्रोफेशनल मीडियावर होता मला माहित नाही. आय एम फोकस्ड ऑन प्रोडक्शन. पण आता हे चालणार नाही. कारण जग पलटलंय, जग बदललंय टोटली आणि ती लोक अतिशय वेगाने पुढे जातात ते या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतात. तुम्ही जर म्हटलं की मी एआयचा उपयोग करणार नाही, नका करू. तुम्ही मागे राहणार आहे. कारण एआयचा उपयोग करून लोक तुमच्या पुढे निघून जातील आणि पुढे निघालेले लोक जास्त टर्नओव्हर करतील. जास्त टर्नओव्हर करतील तर तुमच्याच टर्नओव्हर मधला काही भाग त्यांच्याकडे जाणार आहे. कारण मार्केट फिक्स आहे. मार्केटमध्ये टोटल रेव्हेन्यू जो येणार आहे तो फिक्स आहे. जर काही लोक अचानक येतील आणि ते तुमच्याकडनं भरारी मारून पुढे जातील तर तुमचाच रेव्हेन्यू त्यांच्याकडे जाणार आहे. सो माझं दोन गोष्टी आहे. अपॉर्च्युनिटीज अबंडंट आहेत. चेंज व्हावं लागेल. देर इज नो चॉईस. तुम्हाला आपल्या एम्प्लॉईजकडे बघण्याची दृष्टी बदलावी लागेल. तुम्हाला फायनान्सकडे बघावं लागेल. डेटावर अनालिसिस करावं लागेल. जे डेटा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डेटा अवेलेबल आहे त्या डेटाचं अनालिसिस करायला शिका. नेटवर्क वाढवा. कारण पूर्वीचा काळ एक असा होता की तुम्ही आपल्या एका विशिष्ट याच्यात बसलाय आणि तुम्ही बिझनेस करताय, असं नाही होणार. एका मिनिटात मार्केट डिमांड चेंज होऊन जाते आणि 5 मिनिटात कळतं की आता ही वस्तू रेलेव्हंटच नाहीये. तुम्हाला हे बघावं लागेल की पुढच्या 20 वर्षात तुम्ही काय प्रोड्यूस करणार आहे. जी वस्तू आज प्रोड्यूस करताय ती उद्या कदाचित रेलेव्हंट नसेल. पुढच्या 20 वर्षाचा विचार करावा लागेल. म्हणून अपॉर्च्युनिटीज खूप आहे, पण चेंज करा. डिजिटल मार्केटिंग, वेब बेस्ड, ईमेल बेस्ड सिस्टम या सगळ्यांचा उपयोग करा. एआयचा उपयोग करा. नवीन प्रकारचे तरुण मुलांना बरोबर घ्या. तरुण मुलं, डायनामिक जी मुलं आहेत ज्यांच्याकडे खूप वेगळे वेगळे विचार आहेत त्यांचा ऐका आणि त्यांना बरोबर घेऊन आपला बिझनेस डेव्हलप करायचा प्रयत्न करा आणि मिनिमम 15 ते 20 वर्षाचा क्लिअर विजन तयार करा. त्याच्याकरता लोकांची मदत घ्या आणि जे गव्हर्नमेंटचे डिसिजन्स होतात ते त्यांच्याकडे सूक्ष्म लक्ष द्या. कारण आता गव्हर्नमेंट अतिशय चांगले स्टेप्स घेतीये बिझनेसमॅनसाठी, एमएसएमईसाठी. तर त्याच्यावर लक्ष द्या. एक्सपर्ट्सची हे घ्या आणि बँकेतनं लोन घ्यायला घाबरू नका. बँकेतनं लोन घेणं म्हणजे चुकीचं नाहीये. बँकेचं लोन जो घेतो तो पॉवरफुल आहे, त्याचा बिझनेस आहे म्हणून तो लोन घेतो. तर बँकेतनं लोन, पुष्कळ लोकांचं एक असतं की लोन कशाला घ्यायचं, पण बँकेतनं जो लोन घेतो त्याच्याकडे पॉवर असते, त्याच्याकडे कॉन्फिडन्स असतो, तोच बँकेतनं लोन घेतो. सो दिस इज व्हेरी सिम्पल थिंग आय वुड लाईक टू सजेस्ट फॉर एमएसएमई की त्यांनी या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि डेफिनेटली यंग मॅनपॉवरवर त्यांनी भरोसा करावा. यंग मॅनपॉवर इज व्हेरी कॅपेबल टू लॉट ऑफ गुड थिंग्स. नक्कीच सर. खूप छान आपलं आज डिस्कशन झालं. खूप महत्वाचे मुद्दे आज बाहेर आले. आपण लेबर प्रॉब्लेम्स, HR रिलेटेड प्रॉब्लेम्स बद्दल चर्चा केली. आपण बिझनेस डेव्हलपमेंट वर्सेस ऑपरेशन आणि जे उद्योजकांना डेली फायर फायटिंग मध्ये उतरावं लागतं याच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन्स आपण डिस्कस केले. तो सोल्युशन मध्ये आपण सांगितलं की बाबा पीपल मॅनेजमेंट हे जमलं पाहिजे, लोकांना एकत्र ठेवणे, जपून ठेवणे हे जमलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या आपल्या बिझनेस कम्युनिटीज आहेत, इतर जे सक्सेसफुल उद्योजक आहेत त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आणि आपली जी काय म्हणतात त्याला खालची फळी आहे किंवा मिडल मॅनेजमेंट आहे त्यांना डेव्हलप केलं पाहिजे, त्यांना ऑथॉरिटी दिली पाहिजे, त्यांना पॉवर्स दिल्या पाहिजे आणि एक प्रकारे लिडरशिप डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये झालं पाहिजे, जेणेकरून उद्योजक किंवा मी स्वतः नसलो तरी माझी कंपनी व्यवस्थित चालली पाहिजे. मला उठसूट कंपनीमधून फोन यायला नको, या कारणासाठी मला माझ्या टीमला एम्पॉवर करायचं आहे. आणि कुठेतरी यातूनच सक्सेशन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टींचा मार्ग सुटू शकतो. आपल्या भारतामध्ये काही बिझनेस कम्युनिटीज आहेत त्यांच्या कडून आपण अनेक शिकवणी घेऊ शकतो की जेणेकरून आपण कशा पद्धतीचं कल्चर आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरामध्ये डेव्हलप करू शकतो.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस ग्रो करण्यासाठी, प्रॉफिटेबिलिटी आणण्यासाठी अगदी फंडामेंटल गोष्टी केळकर सर तुम्ही आज सांगितल्या. विजन, मिशन, ऑब्जेक्टिव्ह हे असलं पाहिजे, हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे, त्याच्यावर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे जेणेकरून बिझनेस ग्रोथचे ऑब्जेक्टिव्ह आणि जे टार्गेट्स आहेत ते आपल्याला अचीव्ह करता येतील. सर खूप खूप धन्यवाद. आपण हे सगळे महत्वाचे मुद्दे मांडले. मी प्रेक्षकांना आवाहन करतो की आदरणीय केळकर सर हे आउटरॅन कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था चालवतात आणि त्याच्या माध्यमातून विजन, मिशन, बिझनेस, स्ट्रक्चर्ड बिझनेस ग्रोथ, TPM, 5S, कायझन, व्हिज्युअल मॅनेजमेंट अशा अनेक तांत्रिक गोष्टींवर अनेक उद्योगांना आज सपोर्ट करत आहेत. अनेक उद्योजकांचं हँड होल्डिंग आदरणीय केळकर सर करतायत. तर तुम्हाला सुद्धा केळकर सरांशी कनेक्ट करायचं असेल, त्यांच्याकडून कन्सल्टन्सी घ्यायची असेल किंवा कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म तुम्हा सर्वांसाठी खुला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही गुगल फॉर्म लिंक दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही तो फॉर्म भरून केळकर सरांशी तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि त्यासोबतच जसं केळकर सरांनी सांगितलं की आजकालचं जे युग आहे हे ब्रँडिंगचं आहे, डिजिटल मार्केटिंगचं आहे, ऑनलाईन प्रेझेन्सचं आहे. तर मेक माय हाईप ही संस्था ओडाट्राईज मीडिया लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत राहून या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. सो या संबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्कशन माझ्याशी करायचं असेल तरी हा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी खुला आहे. सो पुन्हा एकदा धन्यवाद. आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितलात. केळकर सर हे डिस्कशन आता इथे थांबत नाहीये. आपण पुन्हा म्हणजे हा जो विषय हा अफाट आहे, पुन्हा कधीतरी आपण वेगळ्या एखाद्या एपिसोडमध्ये याचं डिस्कशन आपण कंटिन्यू करूयात आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या उद्योजक मित्रांना चांगली व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या उद्योजक मित्रांना शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे पॉवरफुल व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी भविष्यात आणत राहू. थँक्यू सो मच.